राम राम मित्र हो. काल जिथं आम्ही पेटून दिलं होतं पावसामुळे इजून गेलं आणि JCBच्या मदतीने हे सगळं काढलेलं आहे. आपल्या कालच्या व्हिडिओमुळं ग्रामस्थ आणि फुलसपट करून राहिलेत आणि बघा गाड्या पण येऊ राहिल्यात. ही बघा मोटरसायकल लाईव्हमध्ये समोरून आलेली आहे. रोडचं काम चालू आहे. रामकृष्ण हरी आणि JCBने काम चालू आहे आपलं. हा जो रोड आमचा बंद झाला होता, जीवन मरणाचा जो प्रश्न होता तो इथून बुजण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थ पूर्ण रोड होईपर्यंत पूर्ण उभा आहे तिथं. म्हणजे आमचा बुवा कमीत कमी 2 चाकी 2 व्हीलर 4 व्हीलर इथून आता जाऊ शकतात. अशा पद्धतीने बुवा रोडचं काम चालू आहे. तर आमच्या मळ्यातले काही सहकार्याने हे काम करू राहिलेत. आता ते सांगू शकते आपल्याला एक म्हणजे निधीतून झालं, एक लोकवर्गणीमधून करू राहिलेत. हे त्यांना भेटूनच आपण विचारू शकतो. ग्रामस्थ आहेत आमचे. हो राम राम. आता हे रोड तुम्ही जो केला आहे समजा, तर हे कशा पद्धतीने करू राहिले तुम्ही? हे आता आपण लोकवर्गणी आणि ग्रामीण काही पैसे करून आपण करू राहिलो. हां हां. पण बा आता हे जवळजवळ 8 दिवस झाले प्रशासनाचं लक्षसुद्धा नव्हतं की बुवा लोकाला जाता येता सुद्धा नव्हतं येत. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं बा म्हणजे मदत करावं म्हणून असं कशामुळे तुम्हाला म्हणजे हे झालं? सगळ्या लोकांची अडचण होती. सगळे पुढं आले, उत्स्फूर्त प्रतिसादातून सगळ्यांनी हातभार लावला आणि तो रोडचं काम पूर्ण होऊ राहिलं. म्हणजे पूर्णचं नाही आहे पण आता तात्पुरतं चालू होऊ राहिलं. हां म्हणजे तात्पुरतं म्हणजे बुवा आपल्या गाड्या घोड्या येते एवढंच समजा. हां एवढ्यासाठी. नाही वा वा. म्हणजे आनंद वाटला. तुमचं काय ग्रामस्थ आहे ते? काय नाही, आता संदीप पवारच्या मदतीतून आम्ही सगळं काम केलं आहे. वा वा. आनंद वाटला की बुवा लोकवर्गणीतून किंवा सगळ्याचे पहिला तर मुद्दा त्यांनी पुढाकार घ्या. त्याला सगळे फोन केला सात हो हो हो. तर आम्ही खासदार साहेबाला फोन केला नाही. हां तर त्यांनी भरपूर सहकार्य केलं. बरोबर आहे. कारण हा जीवनवळाचा म्हणजे रोड होता, मेन रोड होता. ते आपले राम राम. म्हणजे बुवा इथं काय अडचण होती नेमकं? तुम्हाला काय वाटलं रोड करावं म्हणून? लहान लेकरांची शाळेत यायला गैरसोय होती. 8 दिवसापासून बंद होता. शासनाला सांगून कोणी आलंच नाही. बरोबर आहे. मग लोकवर्गणीतून काही उद्या देते न देते ना आम्ही स्वतः होऊन ते रोड तयार केला. नाही चांगली गोष्ट आहे की बा आपल्या मळ्यातले मुलं 8 दिवस झाले शाळेत गेलेले नाही आहेत. 8 दिवसापासून शाळा बंद आहे लहान मुलांची. एकदम बरोबर आहे. नाही म्हणजे आनंद वाटला की बाबा ज्यावेळेस अटीतटीचा काळ येतो त्यावेळेस बाबा प्रत्येक जणाला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या पद्धतीने बाबा तुम्ही हे जे सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी मिळून याच्यात म्हणजे आनंद वाटला. आणि याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं काय बोला वाटतं? बोला काय समजा सहकार्याने ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच किसन पवार आम्ही समजाने मिळून त्यांचे करून घेतलं. चांगली गोष्ट आहे की जिथं पै जायला सुद्धा तकलीफ होऊ राहिली होती. 8 दिवसापासून रस्ताच बंद आहे ना. टोटल रस्ता पण होता. म्हणजे तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता. हे ट्रॅक्टर चालू इथं रोडचं काम चालू आहे की जिथं हा इथून पुढं जो रस्ता तुटला होता तर हे बघा हा रस्त्याचं काम चालू आहे. टोटल 15 ते 20 फूट खड्डा पडलेला होता. तुम्ही मागच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं किती खड्डा पडलेला आहे. आणि आत्ता बघू राहिला तुम्ही तो खड्डा पूर्ण भरून आणलेला आहे. म्हणजे ट्रॅक्टरचं काम म्हणजे ट्रॅक्टर चालू इथं. सकाळी 9 वाजल्यापासून काम चालू आहे. आणि ह्यो आमचा वरचा बंधारा आहे त्याची भीत फुटलेली आहे. त्वरित बाबा ही भीत आमची बुजवून द्यावा ही विनंती आहे सगळ्याला. म्हणजे सरकारकडे एक विनंती हात जोडून ही भीत बुजल्यानंतर आमचा रस्ता क्लिअर होईल. म्हणजे जरी आमचा येण्या जाण्याचा रस्ता क्लिअर झाला तरी आमची बंधाऱ्याची भीत फुटलेली आहे अजूनसुद्धा. हा बंधारा तुम्ही बघू शकता. अरे नंतर ते बार कडक हो काय
हे म्हणजे आत्ता डबर भरलेलं आहे इथं, म्हणजे काम चालू आहे अजून. आणि हे जो बंधारा आहे याची भिंत फुटलेली आहे. ही भिंत जर वर पाऊस झाला तर परत आमचा एवढं जे खर्च झालेला आहे, एवढं जे मेहनत केली आहे, ही सगळी वाया जाऊ शकते. ही भिंत बुजली, प्रशासनाने जर भिंत बुजवली तर हा प्रश्न परत सॉल्व्ह होऊ शकतो. हा बंधाऱ्याची भिंत आहे. हां, इथून आहे का ही भिंत फुटलेली आहे इथून एवढं. म्हणजे कमीत कमी आमचा जेवणवळणाचा प्रश्न थोडा सॉल्व्ह झालेला आहे, पण पुरा नाही झालेला. का नाही झाला? रामकृष्णारी. म्हणजे थोडासा एक आनंद वाटू राहिला आहे की आपल्या एक मागच्या व्हिडिओमुळं की बाबा कमीत कमी हा रस्त्याला सगळ्याचं प्रतिसाद भेटला. आणि दुसरी गोष्ट की आज रोड झाला की बाबा आपण गाड्या नेऊ शकतो. आणि आमचे निजाम फकीर हे मोटरसायकल घेऊन बघा आलेले आहेत. बघा त्यांची मोटरसायकलसुद्धा. राम राम मित्र हो.